Hello, hello, check, hello, check. Hello, check, hello, check. Hello, check, hello, check. Hello, check. Hello, hello, check. या ठिकाणी सामना जिंकला तो हनुमान ढोके टीमने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 27 धावा ज्याने केल्या 13 चेंडूमध्ये आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट असा ऑलराऊंडर खेळाडू ढोके टीमचा मंगेश भोईर मॅन ऑफ द मॅच. याच दरम्यान हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मंगेश भोईर. आणि मी विनंती करेन सन्माननीय श्रीधरजी धुमाळ यांना विनंती करेन आपल्या शुभासे आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. सन्माननीय श्रीधरजी धुमाळ साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केली जाते मंगेश भोईरला. चला माणिकुली टीम आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्री गणेश माणिकुली संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण ज्यांनी स्वीकारलंय आणि निमंत्रित केलंय प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंगसाठी इंदगाव संघ. देखील तर ॲज अ स्कोररच्या भूमिकेत आपण नक्कीच या. आपणास विनंती आहे. चला प्रत्येक संघाला एक विनंती असेल जर आपल्याकडे ड्रेस कोड कंप्लीट नसेल तर पॅनल्टी आहे याची नोंद घ्यायची इंदगाव टीम. कारण प्रत्येक संघाला ही महत्त्वाची सूचना आहे. आज 2 संघाला आपण या ठिकाणी पॅनलाइज केलेलं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. चला इनगाव संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचे परंतु ड्रेसिंग या ठिकाणी कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे कारण 2 संघाला या ठिकाणी पॅनल्टी दिलेली आहे ऑलरेडी. तर जशी या सामन्याला सुरुवात होईल तशी आपण नक्कीच मायक्रोफोनवरती थोडंसं बदल करू. इन्व्हाइट करू बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आदरणीय तुषारजी शिंदे सरांना. धन्यवाद.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. थोडासा आवाज वाढवायचा विनंती आहे. धन्यवाद मॅडी सर. तर आपण जातो एक नवीन सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने जर तुम्ही विचार केला तर श्री गणेश मानकिवली संघ, तर दुसऱ्या बाजूने इंदगाव संघ, या दोन संघांच्या दरम्यान मात्र पुढची लढत इथे खेळवली जाते. आपण पाहतोय पेट्रोल भाई चषक 2022 ही स्पर्धा आणि रजनी क्रिकेटचा आनंद मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, मी माझी स्वतःची वैयक्तिक सुरुवात करतोय या स्पर्धेमध्ये समालोचनाची. तर दोन पंच मैदानाच्या मध्ये पोहोचलेले तुम्ही पाहिलेत. तर जय पवार आणि कुणाल पेनकर या दोघांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहाल या सामन्यासाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत. पहा, टॉस जिंकला होता श्री गणेश मानकिवली संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि इंदगाव संघाला फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केले. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूने दीपक, दुसऱ्या बाजूने विकी, तर गोलंदाजीसाठी देवेंद्र सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती एज लागलाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. खेळाडू तिकडे तैनात होता आणि अतिशय सेफ हँड. पहिल्या चेंडूवरती मात्र खेळाडू बाद झालाय आणि शून्यावरती बाद होतोय खेळाडू आणि गोल्डन डकचा शिकार देखील ठरलाय. पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद. पहिला पाहिला देवेंद्रचा. तर चेंडूचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं त्या चेंडूचं, यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा अपील केली गेली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट इथे जाताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला तर नक्कीच शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती चेंडू होता. चेंडूने अतिरिक्त बाउन्स घेतला. चेंडू कॅरी झाला थर्डमॅनच्या दिशेने आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट. बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन खेळाडू मात्र पहिल्या षटकामध्ये तंबूच्या आसरेला परतलेले आपण पाहिलेत. तर या ठिकाणी विनंती असणार आहे, आज ज्यांचा नक्कीच अभिष्ट चिंतन सोहळा आहे असे आमचे आदरणीय अनिलजी भोईर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचंय. आपलं देखील या पेट्रोल भाई चषक 2022 मध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती यायचंय. तर पहिल्या दोन चेंडूंवरती दोन विकेट. पहा, दोन वेगळे चेंडू गोलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला तर शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती होता आणि चेंडू नक्कीच हिटिंग ऑफ द डेक तुम्हाला जो पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सला बॅट्समन नक्कीच खेळू शकला नाही. एज लागलं आणि चेंडू कॅरी झाला थर्डमॅनच्या दिशेने. पहिला खेळाडू बाद झाला. त्यानंतर मात्र फुलर लेनचा चेंडू होता आणि बॅट्समन बाद झाला. लेग बिफोर विकेट. बॉलर ऑन ए विकेट हॅट्रिक इन फर्स्ट ओव्हर. यावेळेस हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. अतिशय चांगला फटका. फ्लिकचा चेंडू मात्र जाईल डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने आणि यावेळेस मात्र बॉलच्या मेरिटनुसार फटका खेळलाय आणि इथे मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाबा.
तर रोहनने काय केलंय, बॉलरच्या वेगाचा मात्र त्याने पूर्ण उपयोग केलाय. चेंडूला केवळ फ्लिक केलंय, दिशा दिली आहे आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे नक्कीच गेला होता. यावेळी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, मात्र यावेळी चेंडूचं पिचिंग पाहायला मिळालं, व्हेरिएशन पाहायला मिळते देवेंद्रचं आणि अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे मात्र केलाय. आणि गोलंदाजी करत असताना कमबॅक करणं गरजेचं आहे. पहा नक्कीच फलंदाजी करत असताना इंदगाव संघाने 2 विकेट मात्र झटपट गमावले होते, परंतु तदनंतर मात्र एक विश्वासभरा फटका रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि जो आत्मविश्वास कुठेतरी डगमगला होता इंदगाव संघाचा, तो मात्र परत माघार येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये तयार आहे. देवेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट, अर्थात पंतांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आणि कलात्मक गोलंदाज आहे देवेंद्र. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. बॉलची लाईन पिक केली व्यवस्थित रोहनने, बॉलच्या पाठीमागे आलेत, बॉलच्या रेषेमध्ये आलेत आणि त्यानंतर मात्र फटका खेळला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा एज लागलंय, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पुन्हा एकदा हिटिंग ऑफ द डेक आणि तेच पाहायला मिळालंय देवेंद्रकडून. पुन्हा एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणखी एका विकेटचं पतन होतंय आणि रोहनची छोटी खेळी इथे मात्र संपुष्टात आली. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. षटक क्रमांक 1 इथे संपलंय आणि 3 खेळाडू मात्र इथे बाद झालेत इंदगाव संघाचे. पहिला चेंडू टाकला होता शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती, चेंडू कॅरी झाला, थर्डमॅनच्या दिशेने विकेट मिळाला. त्यानंतर मात्र पुढचा चेंडू लेंथ बॉल होता, बॅट्समन जास्त समजू शकला नाही, चेंडू पॅडवरती आदळलाय आणि लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद झाला. तिसऱ्या चेंडूवरती चेंडूला फ्लिक केलं होतं, चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट बॉल आणि तदनंतर मात्र लेंथ बॉल लॉंग ऑफच्या दिशेने तुम्हाला षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतरच्या शेवटच्या चेंडूवरती हिटिंग ऑफ द डेक आणि पुन्हा एकदा नक्कीच एज लागलं आणि फलंदाज स्कॉट बिहाइंड झालाय. तर पहिलं षटक जर पाहिलं देवेंद्रचं तर अशा पद्धतीने त्याने हाताळलं होतं. गोलंदाजीसाठी नक्कीच निलेश सज्ज झालाय, दूरवाल्या एंडने तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस मात्र फुलर लाईनचा चेंडू होता, बॅट्समन जास्त मोठा फटका खेळण्यापासून त्याला मात्र वंचित ठेवलंय, चेंडूला डिफेन्स केलंय, रक्षात्मक तरीका त्याने अवलंबलाय आणि एकेरी धाव इथं मात्र घेतली गेली आहे. तर पहिली मॅच श्री गणेश मानकिवली संघाने जिंकली, तर आदरणीय सूर्यकांत माळी साहेब यांच्या माध्यमातून 1 कोंबडा आणि टीम जर क्वालिफाय झाली तर 3 कोंबडे असं असणारं बक्षीस मात्र इथे लगावलं गेलंय. त्यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल अलॉंग दी कार्पेट, जमिनी लगत चेंडू जातोय, एकेरी धाव पुन्हा एकदा घेतली जाईल. फुलर लेनचा हा देखील चेंडू होता आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत ते फुलर लेनचे पाहायला मिळाले निलेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुलटॉ चेंडू होता, चांगला फटका आहे, डीप मिड विकेट रिजनला, क्षेत्रामध्ये चेंडू जाईल अलॉंग दी कार्पेट, एकेरी धाव इथे येईल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आणि निलेश गोलंदाजी मार्कवरती आणि आतापर्यंत 3 सो मच. थोडंसं व्हॉल्यूम दे. विघ्नेश इरमाली आणि किशोर देशमुख यांच्याकडून पारितोषिक आहे. बालाजी बोपीसाठी जर झेल पकडला तर 500 रुपयांचं पारितोषिक.
यावेळेस मात्र नक्कीच हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचं पिचिंग पाहायला मिळालं. 4थ्या-5व्या स्टंपवरचा हा चेंडू होता आणि बॅट्समन जास्त समजू शकला नाही, बॉलच्या लाईनमध्ये कुठे आला नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू चांगला पाहायला मिळाला निलेशच्या माध्यमातून. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळला अलॉंग दी कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जाईल. एकेरी धाव तिथे देखील मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे येते. धावा 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती निलेश सज्ज, तर फलंदाजीसाठी सज्ज होते फलंदाज विकी, जो विकी मात्र सलामीला आलाय आणि आतापर्यंत शांतता आणि संयम त्याच्या बॅटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एज लागतंय. चेंडू जातोय शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. चेंडू नक्कीच क्लीन स्टॉप नव्हता, परंतु जास्त मोठ्या धावा त्या चेंडूवरती मिळणार नाहीत. चेंडूला चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय आणि षटक क्रमांक 2 इथे संपलंय आणि 2 षटकांच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळतील 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये 3 विकेट मिळवल्यात ना. त्या पहिल्या षटकामध्ये देवेंद्रने मिळवल्यात. या षटकामध्ये विकेट आल्या नाहीत, परंतु अतिशय डिसिप्लिन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. केवळ 5 धावा निलेशच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात आणि चांगल्या लेंथवरती त्याने चेंडू ठेवली. बेस्ट इकॉनॉमी तुम्हाला निलेशची नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावा झाल्यात 15 आणि षटकांचा खेळ संपलाय 2 आणि खेळाडू बाद झाले 3. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. पाहतोय पेट्रोल भाई चषक 2022 क्रिकेट. रजनी क्रिकेटचा एक वेगळा मनमुराद आनंद मात्र क्रिकेटचे तमाम प्रेक्षक लुटताना पाहायला मिळत आहेत. अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला खेळावं लागतं. आर्टिफिशियल लाईट देखील तुम्ही म्हणू शकता. पहिला चेंडू एज लागते शॉर्ट सर्टमॅन क्षेत्रामध्ये. डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट, बट दॅट टाइम देर आर नो डिरेक्ट हिट. हिट जरूर लागू शकली नाहीये आणि एकेरी धाव इथे देखील घेतली जाईल. एकेरी धावेच्या आणि फुल रिस्क वाली धाव इथे होती. 3 खेळाडू ऑलरेडी गमावले गेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे केला गेलाय एकेरी धावेच्या मदतीने. 16 धावा. यावेळेस मात्र मिस टाइम झाला. हा वेळ चेंडू जातोय आणि गोलंदाज चेंडूच्या खाली गेलाय. आणखी एका विकेटचं होतंय पतन आणि फलंदाज बाद झालाय. कॉट अँड बोर्ड. एका बाजूने सातत्याने विकेट इथे गमावत चाललाय इंदगाव संघ. एका भागीदारीची आवश्यकता आहे आणि इथे मात्र भागीदारी बनवावी लागेल. इंदगाव संघाला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. येथे मात्र स्लो रन होता. नक्कीच एज लागले. हवेमध्ये चेंडू गेलाय, परंतु नो मॅन्स लँड झोनमध्ये जिथे कुठलाही खेळाडू तैनात नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि 2 धावा इथे मात्र रोहितला मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 18. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला तुम्हाला पंकज बोलेच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम चेंडू स्लो रन त्याने ट्राय केलाय. त्याच्यामध्ये यश देखील मिळालं, परंतु नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू जाऊन पडलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या थोडंसं अगोदर चेंडू पडतोय आणि 2 धावा इथे मात्र मिळतील नक्कीच नवीन फलंदाज रोहितसाठी. एका भागीदारीची आता मात्र इथे आवश्यकता असणार आहे इंदगाव संघाला. अतिशय चांगला चेंडू पहा. पूर्णपणे फलंदाज रेड करतोय गोलंदाज आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करतोय पंकज बोले. कौतुक करावं लागेल त्याचं देखील. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ज्या वेळेस तुम्हाला फलंदाजाचं मन जे आहे ना ते जर वाचता आलं ना
तर अतिशय चांगली चेंडू टाकण्याची तुमच्याकडं नक्कीच कला असायला पाहिजे आणि ती कलेचं मात्र नक्कीच उत्तम प्रत्यक्षिक इथे दाखवले गोलंदाजाने. अतिशय चांगला चेंडू आणि थोडीशी दिशा यावेळेस चुकली आहे. पंच आमच्या बाजूने वळालेत, त्यांनी आपले दोन्ही हात समांतर हवेमध्ये फैलावलेत आणि कळवलं गेलंय की हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचा आहे याची मात्र त्याची सूचना केली आहे आणि एका धावेकरता दंडित केलंय गोलंदाजाला आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा हाताळायचा आहे याची मात्र केली आहे सूचना. व्हाईट बॉल आणि त्या माध्यमातून येणारी एकेरी धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजीसाठी रोहित तर गोलंदाजीसाठी पंकज. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल आणि दुसऱ्या धावेस देखील प्रयत्न केला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड नसाल, असं म्हटलं जातं क्रिकेटच्या या खेळामध्ये. दगडी चाळ सिनेमा आला होता पहा, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, चुकीला माफी नाही, आणि ते मात्र पाहायला मिळते. थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा मात्र लगेच घेतला गेलाय. एक धाव इथे मात्र लगेच घेतली जाते. तर 2 धावा तिथे घेतल्या गेल्या होत्या आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे गेले. धावफलक जाऊन पोहोचले ते 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 इथे संपलंय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स अँड आता मैदानावरती ड्रिंक्स घेऊन जायचे विनंती आहे. धन्यवाद. त्याने मात्र 5 धावा खर्च केला. तिसरे षटक पंकजने हाताळलं, त्याने 6 धावा खर्च केल्यात, 1 बळी त्याने देखील मिळवलाय आणि 3 षटकं संपलीत. आणि धावांचा जर विचार केला तर 21 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथे मात्र प्रारंभ केला जातोय 4थ्या षटकाला. दुर्वल्या एंडने गोलंदाज सज्ज झालाय प्रथमेश, तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज विकी आणि रोहित ही जोडी मैदानात आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. अतिशय चांगलं जजमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर असं मात्र तुम्हाला म्हणावं लागेल, कारण तो जाग्यावरती थांबलाय. चेंडूवरती त्याने येण्याचा देखील प्रयत्न केला नाही, कारण चेंडूचा आपल्या आवाक्याच्या बाहेर जाणार नाही याच्यावरती मात्र पूर्ण नियंत्रण त्याने ठेवलंय आणि एकेरी धाव तिथे खर्च केली आहे. यावेळेस मात्र फुलटॉस होता, भिरकवण्याचा प्रयत्न केलाय कव्हर रिजनला, चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय कव्हर सीमारेषच्या बाहेर. फुलटॉस होता आणि त्याचा मात्र खरपूस समाचार इथे घेतलाय. षटकार येताना पाहायला मिळतोय 6 धावा. टिपटाम ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रथमेश. फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती मात्र तुटून पडलाय. रोहित शर्माची आठवण मात्र करून दिली आहे या रोहितने देखील, आणि इथे मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय इंदगाव संघ या सामन्यामध्ये. दिशा चुकली आहे
आणि दंडित केलंय गोलंदाज प्रथमेशला एका धावेकरता. पहा एका षटकारानंतर दबाव काय करू शकतो आणि ते मात्र पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, याच्यामध्ये जो खेळाडू दबावाला व्यवस्थित हाताळू शकतो ना, तो खेळाडू मात्र नक्कीच चांगली कामगिरी मैदानामध्ये करू शकतो. इथे मात्र अपील केली गेली आहे कॉट बिहाइंडची, परंतु पंच आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. पहा क्रिकेटचं मैदान आणि न्यायालय या ठिकाणी तुम्ही अपील करू शकता, परंतु ती जर अपील ग्राह्य नसेल तर न्यायालयामध्ये जज आणि क्रिकेटच्या मैदानावरती अंपायर्स ती अपील फेटाळू शकतात. ती जर ग्राह्य नसेल, व्हॅलिड नसेल तर नक्कीच. यावेळेस मात्र एज लागतंय, डिरेक्ट हिट आणि पंचांनी कळवलंय नॉट आउट. एकेरी धाव इथे येईल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना आणि या षटकामध्ये मात्र एक मोठा फटका आलाय आणि अजून एखादा खराब चेंडू भेटला तर मोठा फटका येण्याची नक्कीच शक्यता आहे. परंतु गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. एक षटकार खाल्यानंतर एक चेंडू वाईड जरूर आला, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुदरलेनचा चेंडू होता. जास्त मोठी संधी दिली नव्हती, रूम दिला नव्हता आणि अतिशय चांगला थ्रो डीप मधून पाहायला मिळालाय. डिरेक्ट हिट, अतिशय चांगला थ्रो. कौतुक करावं लागेल या खेळाडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या वाजल्या पाहिजेत. आणि खेळाडू इथे मात्र झालाय पंकजसाठी आणि खेळाडू इथे धावबाद होतोय. अतिशय चांगलं जजमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर पंकज. अतिरिक्त बाउन्स चेंडूला टप्पा पडल्यानंतर मिळाला होता. चेंडूला नक्कीच गॅदर केले आणि त्यानंतर एका ॲक्शनमध्ये चेंडू हातामध्ये घेऊन एका ॲक्शनमध्ये थ्रो देखील केलाय. अप्रतिम कामकाज होतं. नक्कीच क्रिकेटची जाणकार मंडळी त्यांना ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. एकतीस धावा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकामधील. यावेळेस मात्र व्हर्टिकल बॅट तुम्हाला पाहायला मिळाले. चेंडू मात्र हवेत जातोय आणि खेळाडू मात्र चेंडूच्या खाली. आणखी एका विकेटचं पतन होताना तुम्हाला पाहायला मिळतंय आणि बॅक टू बॅक विकेट नक्कीच 2 चेंडूंवरती तुम्हाला जाताना पाहायला मिळतील. आणि धावफलकाचा जर तुम्ही विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं इथे 31 धावा आणि खेळाडू बाद झाले 6. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर 31 रन्स, लॉस ऑफ दी 6 विकेट्स. मानगाव टीम तर इंदगाव संघाच्या 31 धावा झाल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5व्या षटकाला इथे प्रारंभ होतोय आणि गोलंदाजीसाठी अमरीश सज्ज आहे. पहिला चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. खेळाडू चेंडूवरती निलेश आलाय आणि आणखी एक झेल इथे टिपलाय. 7वा खेळाडू बाद झालाय आणि अमरीशने मात्र पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिलंय मानकिवली संघाला.
अमरीश मराडे गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे अमरीश. नक्कीच 360 डिग्री प्लेअर म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहू शकता. अतिशय चांगला खेळाडू. यावेळेस हा चेंडू दिशा इथे चुकली आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. पंचांनी मात्र वाईट बॉल करार त्याला दिलंय आणि एक अवांतर धाव इथे मिळेल. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 25 पंचांनी वापरलाय आणि दंडित केलाय गोलंदाजाला एका धावेकरता अमरीशला. यावेळेस मात्र पुढील चेंडू नक्कीच खांद्याचा अतिरिक्त वापर हिटिंग ऑफ द डेक इथे मात्र पाहायला मिळाले. अमरीशच्या माध्यमातून हा चेंडू अतिरिक्त बाउन्स चेंडूला थोडंसं मिळतोय, अतिरिक्त उसळी मिळते आणि तदनंतर मात्र चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अमरीश मराडे. यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजनला. थोडंसं फंबॉल पाहायला मिळालं डीप मध्ये. धावबाची संधी आणि पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे त्याने निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन मात्र पेंडिंग आहे. दुसरी धाव घेत असताना नक्कीच काय घडलंय ते पाहण्यासाठी थर्ड अंपायरला इथे कॉल दिलाय. नक्कीच आमचे मुंडा मठान सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. तर नॉट आउट इथे मात्र तिसऱ्या पंचाने कळवलंय. नक्कीच हा डिसिजन पेंडिंग होता आणि तदनंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय 3 ग्रीन. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन खेळाडूंच्या दरम्यान तुम्हाला चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अमरीश अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळालाय अमरीशचा. यावेळेस मात्र जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलच्या लाईनमध्ये रेषेमध्ये कुठेही फलंदाज आला नव्हता आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू सांगता होताना तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपली कामगिरी इथे मात्र चोख बजावली आहे. 2 खेळाडू होते ज्यांनी मात्र 10 धावा खर्च केल्यात या अगोदर. तर 1 धाव इथे मिळेल. एका धावेच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 35 धावा धावफलकावरती अंतिम षटक मार्गस्थ असताना. यावेळेस मात्र एज लागले. आणखी एका विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळतंय आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. खेळाडू बाद झाले तिथे. 8 खेळाडू बाद झालेत आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 35 धावा धावफलकावरती. 36 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय श्री गणेश मानकिवली संघासमोर. निर्धारित 5 षटकांमध्ये 35 धावा त्यांना बनवायच्यात आणि इथे मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखलंय. इंदगाव संघाला प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकला होता मानकिवली संघाने आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे. पहिलं षटक देवेंद्रने टाकलंय. त्याने मात्र 10 धावा खर्च केल्यात परंतु 3 खेळाडून त्याने बाद केलंय. तदनंतर निलेशने गोलंदाजी केली आहे. त्याने 5 धावा खर्च केल्यात. विकेट त्याला मिळाली नाही. तदनंतर पंकज बोलेने गोलंदाजी केली. त्याने 6 धावा खर्च केल्यात. त्याला 1 विकेट मिळवली. तदनंतर प्रथमेश त्याने मात्र 10 धावा खर्च केल्यात. त्याने देखील एका खेळाडूला बाद केलंय आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात 4 धावा आणि अमरीशने देखील 2 खेळाडूंना बाद केलंय. आणि जर धावांचा विचार केला 36 धावांचं लक्ष जरूर आहे परंतु सर्वाधिक धावा कोणी बनवल्या तर 11 धावा इथे बनवल्या होत्या रोहितने आणि तदनंतर या डावामध्ये जर तुम्ही विचार केला तर रोहनच्या 10 धावा. एकूण धावा झाल्यात 35 आणि लक्ष ठेवले 36 धावांचं श्री गणेश मानकिवली संघासमोर निर्धारित 5 षटकांमध्ये.
लक्ष ठेवलं 36 धावांचं, आणि ह्या धावा बनवल्या जाणार की डिपेंड केल्या जाणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय नक्कीच आमचे समालोचक मित्र आदरणीय रोशनजी संधे सर यांना धन्यवाद. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत रहा पेट्रोल भाई चषक 2022. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. 36 धावांचं लक्ष्य आहे श्री गणेश मानकिवली या टीम समोर. तर यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे विकास सीसी मानकिवली आणि त्यांना फाईट करेल बजरंगी मानकिवली. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. सलगच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय श्रीधर धुमाळ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मानकिवली टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे. दोन धावांची पॅनल्टी आहे ती म्हणजेच इनगाव या टीमला, कारण की ड्रेस कोड हा एकसारखा नाहीये त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असेल. पंच याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. केपी सर आणि जेपी सर हे 2 ऑफिशियल पंच आहेत आणि तिसरे पंच आहेत MP सर मुन्ना पठाण सर. 36 धावांचं लक्ष्य आहे दोन्ही संघनायक या टॉससाठी. आदरणीय नरेंद्र कराळे साहेबांच्या वतीने मानकिवली या टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत. पहिला चेंडू राऊंड विकेटने गोलंदाजी केली आहे. यावेळी पहिला चेंडू आला वाईड बॉल आणि या अवांतर धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. पंकज बोले आणि त्याला साथ देतोय पंकज नवले. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय. एकूण 3 धावा धावफलकावरती. 36 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाज विराज. यावेळी पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा वाईड बॉलचा येतोय. अवांतर धाव मिल्टन धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. खराब सुरुवात केली इनगाव या टीमने या सामन्यामध्ये, कारण की पहिल्या इनिंगमध्ये धाव बनवले नाही आणि सेकंड इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर सातत्याने वाईट चेंडू फेकतायत. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावी सुरेख फटका स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. या दरम्यान व्हॉइस ऑफ शहापूर रमेश महाराज शिंदे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिडॉनला केली चूक आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि जीवनदान मिळत आहे फलंदाज पंकज भोलेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहेत. आज कुणाल मात्र देखील जॉईन आहेत जे फाउंडर आहेत 10 क्रिकचे. तुषार शिंदे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने. यावेळी सुरेख फटका आहे. अपिश खेळतात. मिसटायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. पुन्हा एकदा झालं झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या चुका महागात पडतील. श्री गणेश मानकिवली टीमने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आणि पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल येतोय. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे श्री गणेश मानकिवली या टीमने आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे सामन्यावरती. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. पहिला मोठा धक्का बसतोय. पंकज नवले बॅक टू द पवेलियन. तया पिवाला कुमार नवले येतोय नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती पंकज बाद झालाय आणि त्यांचेच छोटे बंधू आहेत कुमार. यावी सुरेख फटका. ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1/24. जिंकण्यासाठी 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज. देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्हॉइस ऑफ शहापूर. उद्या नक्कीच त्यांचं समालोचन देखील आपण ऐकू शकाल या स्पर्धेमध्ये. यावी चांगला चेंडू आहे. वाईड बॉल येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 25 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज श्री गणेश मानकिवली. टीमची रन मशीन पंकज भोले. यावीस गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू फेकला होता. गोलंदाज सचिन आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 23. अजून एक चांगला चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून पंकज भोलीला शांत ठेवलं जात आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल फेकलेत. 11 धावांची गरज आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळत आहेत. अंडरचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 26 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. कुमार नवले बॅक टू द पवेलियन.
श्री गणेश मानकिवली या टीमचा कॅप्टन कूल निलेश मराडे. हालो धावसंख्या आहे 26. यावी शॉर्ट ऑन पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मानकिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आमने सामने यस बॅट फर्स्ट बॅटिंग स्वीकारली आहे. 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एकाच गावातील हे 2 संघ आहेत त्यामुळे मैत्रीपूर्ण सामना होईल यातील मात्र शंका नसेल. चार धावांची गरज आहे. यावेळी मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज पंकज भोले बॅक टू द पवेलियन. चार धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि प्रथमेश येतोय न्यू बॅट्समन. यावेळी सुरेख फटका आहे परंतु पाहिलं गेलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती. 3 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज निलेश मराडे. एक षटकार ठोकलाय कॅप्टन कुल निलेशने. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत कॉर्नर सीमारेषेवरती. एकच 10 मिनिटांत धावसंख्या एकने पुढे सरकेल 34. 34 धावा धावफलकावरती 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल मानकिवली या टीमला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगॉनला. एकच 10 मिनिटांत धावसंख्या एकने पुढे सरकेल 35. धावांची झाली बरोबरी. स्कोर इज लेवल परंतु जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. निलेश यावेळी सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार विजयी फटका येतोय संघनायक निलेशच्या बॅटमधून आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय श्री गणेश मानकिवली या टीमने. मानकिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पाहिलं गेलं तर आजच्या या रात्रीमध्ये 4 संघ जिंकलेत